नमस्कार मित्रांनो, कसे आहात? विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे. मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे नारळी भात. नारळी भात हा नारळी पौर्णिमेला आपण नैवेद्य म्हणून बनवत असतो आणि तो प्रसाद म्हणून सर्वांनी खायचा असतो. तर हा नारळी भात बनवायला एकदम सोपा असतो आणि तो खायलाही खूप पौष्टिक असतो. तर चला तर बघूयात आपण हा नारळी भात कसा बनवायचा आणि तो अगदी पटकन पण बनवून होतो. त्याच्यामुळं सर्वांनी ह्या वेळेस नारळी पौर्णिमेला हा नारळी भात नक्की बनवून बघायचा आहे. तर सर्वप्रथम आपण कढई घेतो आहे. कढईमध्ये तुम्ही कुकर घेतला तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मी कढईमध्ये घेत आहे. तर कढईमध्ये आपण तूप टाकायचं आहे. तर हा भात आपण तुपातच बनवतो, त्याच्यामुळे तूपच टाकायचं. तुमच्याकडं कोणतंही तूप असेल, गाईचं असेल, म्हशीचं असेल, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहोत. ते तूप गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लवंग आणि दालचिनी टाकणार आहोत. हे एवढेच स्पाइस ह्याच्यामध्ये टाकायचे असतात, दुसरं कोणतं स्पाइसेस टाकायचे नसतात. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्सही घालू शकता. काजू, बदाम, आपण असे ड्रायफ्रूट्स पण त्याच्यामध्ये घालू शकतो. ड्रायफ्रूट्स घालायचे असेल तर आत्ताच त्याच्यामध्ये, जेणेकरून ते तुपामध्ये परतून निघेल. त्याच्यामुळे आत्ताच त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे. हे झालं की त्याच्यामध्ये आपण तांदूळ घेणार आहोत. इंद्रायणी बासमती जो सुट्टा तांदूळ होतो, सुट्टा भात होतो, तो आपण तांदूळ ह्याच्यासाठी प्रेफर करायचा आहे. तर इथं मी घरगुती इंद्रायणी तांदूळ ह्याच्यामध्ये घेतले आहे. तांदूळ आपण भिजून घ्यायचा वगैरे असं काही नाही, धुवायचा आणि लगेच यूज करायचा. हा तांदूळ तुपामध्ये छान परतून झाला की आपण त्याच्यामध्ये नारळ घालणार आहोत. हे मी मिक्सरमध्ये मिक्स करून घेतलं आहे. तुम्ही खवून पण घेऊ शकता. काही जण फक्त ओल्या नारळाचं दूध यूज करतात, तर तुम्ही दूध फक्त टाकलं तरीसुद्धा चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हा नारळचं पण मी ह्याच्यामध्ये थोडंसं परतून घेत आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. आपला तांदूळ शिजायला, म्हणजे आपण भात शिजायला जेवढा पाणी घालतो तेवढंच पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, जेणेकरून भात व्यवस्थित शिजून निघेल. यानंतरून आपण ह्याच्यामध्ये गूळ किंवा साखर, आपल्याच्या चॉईसनुसार, काहींना गूळ आवडत नाही तर साखरही प्रेफर करू शकता. पण आता इथं आपण पौष्टिक बनवणार आहोत आणि शक्यतो ह्याच्यामध्ये गूळच टाकतात, सो मग मी ह्याच्यामध्ये गूळ टाकते आहे. हे छान विरघळलं की आपण ह्याला मस्त झाकण ठेवणार आहोत कढईला आणि छान व्यवस्थित आपला भात हा शिजून घेणार आहोत. भात शिजायला जेवढा टाईम लागतो तेवढाच ह्याला शिजायला टाईम लागतो. त्याच्यामुळे छान व्यवस्थित आपल्याला आता हा भात शिजून घ्यायचा आहे. भात शिजला की आपला नारळी भात रेडी. एवढीच रेसिपी आहे, ह्याच्या व्यतिरिक्त कोणतंही असं खूप अवघड रेसिपी असं काही नाही. मी तर झाकण लावलेलं आहे. 10 ते 15 मिनटात आपलं भात शिजूनही होतं. तर मी बघते, चेक करते, 10-15 मिनटं झालेले आहे, तिथं भात शिजला आहे की नाही मी चेक करते. आपलं तांदूळ शिजलेला आहे. सो आता हे परत मी झाकण ठेवून गॅस बंद करून 10 ते 15 मिनटं साईडला ठेवणार आहे. हा लगेच आपण खायला घ्यायचा नाही किंवा लगेच वाढायलाही घ्यायचा नाही. थोडंसं साईडला ठेवायचं, कारण आपण ह्याच्यामध्ये तूप घातलेलं असतं, ते गार व्हायला टाईम लागतो. अशा पद्धतीत जर तुम्ही नारळी भात केला तर तुमचा पटकन पण होतो आणि खूप छान पण होतो. या नारळी पौर्णिमेला नक्की ट्राय करा हा नारळी भात आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.